4. विशेषनाम, धातुसाधित नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम. 1. तुमचा मुलगा भीम दिसतो. येथे भीम हे विशेषनाम आहे, कारण येथे भीम या शब्दाचा वापर एखाद्या व्यक्तीच्या गुणांचे वर्णन करण्यासाठी केला आहे, सामान्य नाम म्हणून नाही. 2. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. येथे विश्वास हे विशेषनाम आहे, कारण ते एका विशिष्ट मुलाचे नाव आहे. 3. त्याचे रडणे मन हेलावून गेले. येथे रडणे हे धातुसाधित नाम आहे, कारण ते रड या धातूपासून बनले आहे. आणि 4. यामुळे माझा विश्वास तळमळीत झाला. येथे विश्वास हे भाववाचक नाम आहे, कारण ती एक भावना किंवा अवस्था आहे. योग्य जोड्या जुळवा. आन्सर 4, 4, 1, 2, 3. 1. ज्याला कर नाही त्याला डर कसला. कर येथे धातुसाधित नाम आहे, करणे या धातूपासून. 2. माझ्या आईने 16 गुरुवारांचे व्रत केले. गुरुवार येथे विशेषनाम आहे, कारण तो एका विशिष्ट वाराचे नाव आहे. 3. नुसती हुशारी काय कामाची. हुशारी येथे भाववाचक नाम आहे, कारण ती एक अवस्था किंवा गुण आहे. आणि 4. ताजमहल ही अतिसुंदर इमारत आहे. ताजमहल येथे सामान्य नाम आहे, कारण ते इमारत या सामान्य प्रकारातील एक उदाहरण आहे. योग्य विधाने निवडा. आन्सर 3. क. 1. सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. हे विधान योग्य आहे. 2. नामलिंग वचन विभक्तीनुसार बदलते. हे विधान योग्य आहे. 3. सामान्य नाम, विशेषनाम व भाववाचक नाम हे नामाचेच प्रकार आहेत. हे विधान योग्य आहे. आणि 4. नाम हे अविकारी असते. हे विधान चुकीचे आहे. नाम हे विकारी असते. चुकीचा पर्याय ओळखा. आन्सर 2. तुमचे वडील धृतराष्ट्र आहेत. सामान्य नाम. तुमचे वडील धृतराष्ट्र आहेत या वाक्यात धृतराष्ट्र हे विशेषनाम आहे, कारण ते एका विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे. येथे सामान्य नाम हा पर्याय चुकीचा आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. Answer भाव. 3. Identify the type of noun. Answer भाववाचक नाम. The sentence त्याचा सर्वांना राग येतो translates to everyone gets angry at him. या वाक्यात राग हा शब्द व्यक्तीचा गुणधर्म किंवा भाव दर्शवतो, म्हणून ते भाववाचक नाम आहे. 4. ताजमहल ही अतिसुंदर. आन्सर अव्ययसाधित नाम. या प्रश्नात दिलेल्या पर्यायांपैकी हा पर्याय अपूर्ण दिसतो, परंतु सुंदर हे विशेषण आहे आणि जेव्हा विशेषणासारख्या अव्ययाचा नामाप्रमाणे उपयोग होतो तेव्हा त्याला अव्ययसाधित नाम म्हणतात. 4. एकाक्षरी नामे. मराठी संस्कृतीत श्री ला महत्त्व आहे. क ची वेलांटी नीट दिसत नाही. 5. समानाधिकरण. नामाचे स्पष्टीकरण करणारा त्याच अर्थाचा शब्द किंवा शब्दसमूह याला समानाधिकरण म्हणतात. उदा. अलकचा मुलगा रघु डॉक्टर झाला. AI responses may include mistakes.
आन्सर 3 फक्त व चूक. 1 विशेषनामे व भाववाचक नामे ही एकवचनी असतात, हे विधान बरोबर आहे. 2 सामान्य नामाचे अनेकवचन शक्य नसते, हे विधान चूक आहे. सामान्य नामाचे अनेकवचन शक्य असते, उदा. मुलगा मुलगे. आणि 3 सामान्य नामे कधी कधी विशेषनामांचे कार्य करतात, हे विधान बरोबर आहे, उदा. गंगा हे सामान्य नाम म्हणून नदीचा प्रकार सांगते, तर विशेषनाम म्हणून विशिष्ट नदीचे नाव सांगते. 6 खालीलपैकी भाववाचक नामांचा गट ओळखा. आन्सर 1 औदार्य, शौर्य, क्रौर्य, धैर्य. औदार्य, शौर्य, क्रौर्य, धैर्य हे सर्व गुण दर्शवणारे शब्द असल्याने ते भाववाचक नामे आहेत. इतर पर्याय सामान्य नामे राज्य, ग्रह, कापड किंवा विशेषनामे कृष्णा, सह्याद्री, पृथ्वी, शुक्र, चंद्र, महाराष्ट्र आहेत. 7 भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. आन्सर 2 संत. शांती, खंत, प्रेम ही भाववाचक नामे आहेत. संत हे सामान्य नाम आहे. 8 सामान्य नाम असलेला शब्द ओळखा. आन्सर 3 वही. 1 खुशी, कीर्ती ही भाववाचक नामे आहेत. 2 गरीब हे विशेषण आहे. आणि 3 वही हे सामान्य नाम आहे. 9 भाववाचक नाम असलेला शब्द ओळखा. आन्सर 1 गरिबी. 1 गरिबी हे भाववाचक नाम आहे. 2 गरीब हे विशेषण आहे. आणि 3 गार आणि गोड ही देखील विशेषणे आहेत. 10 धातुसाधित नाम नसलेला पर्याय कोणता? आन्सर 4 सत्य. पळणे, रडू, हसू ही क्रियापदांच्या मूळ रूपापासून धातू बनलेली नामे आहेत. सत्य हे भाववाचक नाम आहे. 11 दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. अधोरेखित शब्द ओळखा. आन्सर 1 नाम. या वाक्यात वर हा शब्द वस्तू किंवा इच्छित गोष्ट नाम म्हणून वापरला गेला आहे. 12 आमच्या वर्गात बरेच नारद आहेत. आन्सर 2 सामान्य नाम. मूळतः नारद हे विशेषनाम असले तरी या वाक्यात ते एका विशिष्ट गुणधर्माच्या भांडणे लावणारे अनेक व्यक्तींसाठी वापरले गेले आहे, त्यामुळे ते सामान्य नाम झाले आहे. 13 नामाच्या प्रकारातील या नामाचे अनेकवचन होते. आन्सर 1 सामान्य नाम. सामान्य नामाचे अनेकवचन होते, उदा. मुलगा मुलगे. विशेषनाम उदा. राम आणि भाववाचक नाम उदा. आनंद यांचे सामान्यतः अनेकवचन होत नाही. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 3 भोळेपणा. भोळा या विशेषणापासून भोळेपणा हे भाववाचक नाम तयार होते, जे त्या व्यक्तीमधील गुणधर्म किंवा भाव दर्शवते. 16 त्याच्या बोलण्यात परंतु चा वापर फार होतो. या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे? आन्सर 4 नाम. या वाक्यात परंतु हे मूळचे उभयान्वयी अव्यय असले तरी येथे त्याचा वापर एका विशिष्ट शब्दासाठी नाम केल्यामुळे त्याची जात नाम आहे. 17 चांगले खेळाडू आजकाल घडत नाहीत. आन्सर 1 सामान्य नाम. खेळाडू हा शब्द समान गुणधर्म असलेल्या कोणत्याही खेळाडूला लागू होतो, त्यामुळे ते सामान्य नाम आहे. 18 लोकमान्यांनी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. आन्सर 3 भाववाचक नाम. स्वातंत्र्य हा शब्द एक भाव किंवा अवस्था दर्शवतो, ज्याला स्पर्श करता येत नाही, त्यामुळे ते भाववाचक नाम आहे. 19 या वयात तुला असे वागणे शोभत नाही. आन्सर 3 धातुसाधित नाम. वागणे हा शब्द वाग या धातूपासून बनला आहे आणि वाक्यात नामाचे कार्य करत आहे, म्हणून ते धातुसाधित नाम आहे. 20 आशाताईच्या स्वरांतील गोडवा विलक्षण आहे. आन्सर 2 भाववाचक नाम. गोडवा हा शब्द गोड या विशेषणापासून बनलेला भाव आहे, जो डोळ्यांनी पाहता किंवा स्पर्श करता येत नाही. 21 सुलभा हे कोणते नाम आहे? PSI 01. आन्सर 1 विशेषनाम. सुलभा हे एका विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे, त्यामुळे ते विशेषनाम आहे. 22 प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे? PSI 01. आन्सर 2 भाववाचक नाम. प्रामाणिकपणा हा गुणधर्म किंवा भाव दर्शवतो, त्यामुळे ते भाववाचक नाम आहे. 23 पुढील शब्दांतील भाववाचक नाम ओळखा. PSI 01. आन्सर 1 श्रीमंती. श्रीमंती हा शब्द भाववाचक नाम आहे,
कारण तो एका अवस्थेचा किंवा भावाचा बोध करून देतो. 24. पुढील शब्दांतील भाववाचक नाम कोणते? आन्सर 2. कीर्ती. कीर्ती प्रसिद्धी हा एक अमूर्त भाव आहे, त्यामुळे ते भाववाचक नाम आहे. 25. खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? सी 1 ते 97. आन्सर 1. देवराष्ट्र. देवराष्ट्र हा शब्द सामान्य नाम आहे, कारण तो कोणत्याही देवराष्ट्राला लागू होऊ शकतो. 26. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. सी 1 ते 97. आन्सर 2. भाववाचक नाम. सौंदर्य हा शब्द सुंदर या विशेषणापासून बनलेला भाव आहे. 27. वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. यामधील रामायण या शब्दाची जात ओळखा. आन्सर 2. कर्म. या वाक्यात रामायण हे लिहिला या क्रियापदाचे कर्म आहे. 28. खालील दिलेल्या शब्दांपैकी विशेषनाम कोणते ते सांगा. 698. आन्सर 1. श्रीलंका. श्रीलंका हे एका विशिष्ट देशाचे नाव आहे, त्यामुळे ते विशेषनाम आहे. 29. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्याचे बोलणे मनाला लागले आहे. बोलणे हे बोल या धातूपासून बनलेले नाम आहे, म्हणून ते धातुसाधित नाम आहे. 30. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आन्सर 2. विशेषण. गरिबांना हा शब्द मूळ विशेषण गरीब पासून बनला असून येथे तो नामाप्रमाणे वापरला गेला आहे, तरीही मूळ शब्द विशेषण आहे. 31. पुढील नामाचा प्रकार ओळखा. वात्सल्य. आन्सर 2. भाववाचक नाम. वात्सल्य म्हणजे प्रेम किंवा माया, जो एक गुणधर्म किंवा भाव आहे, म्हणून ते भाववाचक नाम आहे. 32. भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. आन्सर 2. नवल नवेली. नवल या शब्दाचे भाववाचक नाम नवल किंवा नवलपणा असे होते, नवेली नाही. 33. माधुरी हा शब्द नामाच्या कोणत्या प्रकारात मोडतो? आन्सर 3. विशेषनाम. माधुरी हे एका विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे, त्यामुळे ते विशेषनाम आहे. 34. खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा. आन्सर 4. माधुर्य. माधुर्य म्हणजे गोडपणा, जो एक भाव आहे. इतर पर्याय विशेषणे आहेत. 35. सामान्य नाम ओळखा. आन्सर 3. शाळा. शाळा हे सामान्य नाम आहे, कारण त्या नावाने कोणत्याही शाळेचा बोध होतो. इतर पर्याय विशेषनाम किंवा भाववाचक नाम आहेत. 36. मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार पडतात? आन्सर 2. 3. मराठी व्याकरणात नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत: सामान्य नाम, विशेषनाम आणि भाववाचक नाम. 37. समान गुणधर्मामुळे दिलेल्या नावाला असे म्हणतात. आन्सर 1. सामान्य नाम. एकाच जातीच्या व समान गुणधर्म असलेल्या वस्तूंना दिलेल्या नावाला सामान्य नाम म्हणतात. 38. साखर, मीठ, हवा, तेल ही कोणती नामे आहेत? आन्सर 4. पदार्थवाचक नामे. हे पदार्थ मोजता येत नाहीत, फक्त वजन किंवा मापन करता येते, म्हणून ती पदार्थवाचक नामे आहेत. 39. मोळी, निगारा, कळप हा नामाचा कोणता प्रकार आहे? आन्सर 3. समूहवाचक नाम. या शब्दांतून वस्तू किंवा प्राण्यांच्या समूहाचा बोध होतो, म्हणून ती समूहवाचक नामे आहेत. 40. विशेषनाम हे असते. आन्सर 2. व्यक्तिवाचक. विशेषनाम हे विशिष्ट व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचे नाव असते, म्हणून ते व्यक्तिवाचक असते. 41. सामान्य नाम असते. आन्सर 1. जातीवाचक. सामान्य नाम हे संपूर्ण जातीचा बोध करून देते, म्हणून ते जातीवाचक असते. 42. भाववाचक नामांना असे सुद्धा म्हणतात. आन्सर 1. धर्मवाचक नाम. भाववाचक नामे वस्तूचा किंवा व्यक्तीचा गुणधर्म किंवा भाव दर्शवतात, म्हणून त्यांना धर्मवाचक नामे असेही म्हणतात. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading.
Which is the flexible word used to identify the creation? Answer 2. नाम. सृष्टीतील कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला, ठिकाणाला किंवा गुणधर्माला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात. 44. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. त्याची ची थू झाली. आन्सर 2. अव्ययसाधित नाम. ची थू हे अव्यय आहे, परंतु या वाक्यात ते नाम म्हणून वापरले गेले आहे. जेव्हा अव्ययापासून नाम तयार होते तेव्हा त्यास अव्ययसाधित नाम म्हणतात. 45. नर्मदा नदीचे पाणी अत्यंत स्वच्छ आहे. आन्सर 1. विशेषनाम. नर्मदा हे एका विशिष्ट नदीचे नाव आहे. जे नाम एखाद्या विशिष्ट वस्तूचा, व्यक्तीचा किंवा स्थळाचा बोध करून देते त्यास विशेषनाम म्हणतात. 46. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांस सुदामा नको भीम हवेत. अधोरेखित शब्दांचा प्रकार सांगा. आन्सर 3. सामान्य नाम. या वाक्यात सुदामा आणि भीम ही विशेषनामे असली तरी ती विशिष्ट गुणांसाठी उदा, गरिबी, सामर्थ्य वापरली आहेत. जेव्हा विशेषनाम एखाद्या गुणधर्माचा बोध करून देते तेव्हा ते सामान्य नाम बनते. 47. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? आन्सर 1. गुलामगिरी. गुलामगिरी हा एक भाव किंवा अवस्था दर्शवणारा शब्द आहे. गुणधर्म किंवा भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नामे म्हणतात. 48. सामान्य नाम प्रकार ओळखा. आन्सर 1. पुरुष. पुरुष हा संपूर्ण पुरुष जातीचा बोध करून देतो म्हणून ते सामान्य नाम आहे. दिल्ली, दास्य आणि गणेश हे अनुक्रमे विशेषनाम, भाववाचक नाम आणि विशेषनाम आहेत. 49. विशेषनाम प्रकार ओळखा. आन्सर 1. मोल्या. मोल्या हे एका विशिष्ट व्यक्तीचे नाव असू शकते म्हणून ते विशेषनाम आहे. लेख, पुस्तक ही सामान्य नामे आहेत, तर स्त्रीत्व हे भाववाचक नाम आहे. 50. नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? आन्सर 2. सामान्य नाम, विशेषनाम व भाववाचक नाम. मराठी व्याकरणात नामाचे मुख्य 3 प्रकार मानले जातात: सामान्य नाम, विशेषनाम आणि भाववाचक नाम. 51. खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? आन्सर 1. शांत. शांत हा शब्द गुणविशेषण आहे, नाम नाही. नवलाईक, समता आणि धैर्य ही भाववाचक नामे आहेत. 52. भाववाचक नाम ओळखा. आन्सर 1. फुशारकी. फुशारकी हा भाव किंवा कृतीचा गुणधर्म दर्शवतो म्हणून ते भाववाचक नाम आहे. इतर पर्याय नामाचे प्रकार नाहीत. 53. धर्म पासून, धार्मिक तर गीट पासून. आन्सर 1. नीटाई. नीटाई हा गीट या विशेषणापासून तयार झालेला भाववाचक नाम आहे. 54. भाववाचक नाम ओळखा. आन्सर 1. उंची. उंची हा गुणधर्म दर्शवणारा शब्द आहे म्हणून ते भाववाचक नाम आहे. शरद हे विशेषनाम तर पुस्तक आणि झाडे ही सामान्य नामे आहेत. 55. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत. आन्सर 2. सामान्य नाम. या वाक्यात पाटील हे आडनाव असले तरी ते संपूर्ण पाटील समाजाचा किंवा त्या पदवीचा बोध करून देते. जेव्हा विशेषनाम अनेकवचनी रूपात वापरले जाते किंवा जातीचा बोध करून देते तेव्हा ते सामान्य नाम बनते. 56. कोणतेही विशेषनाम नाम असते. आन्सर 3. एकवचनी. विशेषनाम हे नेहमी एकवचनी असते. जेव्हा ते अनेकवचनी होते तेव्हा ते सामान्य नाम बनते. उदा. सुरेश एकवचन, पण गावात बरेच सुरेश आहेत तेव्हा सुरेश सामान्य नाम होते. 57. समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे? आन्सर 4. सामान्य नाम. समिती हे सामान्य नाम असून ते समूहवाचक नाम या उपप्रकारात मोडते. समूहवाचक नामे ही सामान्य नामेच असतात. 58. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. आन्सर 3. सामान्य नाम. येथे कुंभकर्ण हे विशेषनाम आळशीपणा या गुणधर्मासाठी वापरले आहे, त्यामुळे ते सामान्य नाम झाले आहे. 59. वात्सल्य हा शब्द आहे. आन्सर 2. भाववाचक नाम. वात्सल्य हा एक भाव किंवा गुणधर्म आहे म्हणून तो भाववाचक नाम आहे. 60. विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम होय. आन्सर 3. सामान्य नाम. विशिष्ट वस्तू किंवा प्राण्याला दिलेले नाव हे विशेषनाम असते, परंतु संपूर्ण जातीचा बोध करून देणारे नाम हे सामान्य नाम असते. 61. खालील पर्यायांपैकी सामान्य नाम कोणते? आन्सर 1. रस्ता. रस्ता हा शब्द कोणत्याही रस्त्यासाठी वापरता येतो म्हणून ते सामान्य नाम आहे. भारत, हिमालय आणि गंगा ही विशेषनामे आहेत. 62. त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? आन्सर 2. भाववाचक नाम.
फसवेगिरी हा भाव किंवा कृतीचा गुणधर्म दर्शवतो म्हणून ते भाववाचक नाम आहे. 63. शब्दाच्या अर्थात बदल न करता शब्दाची जात बदला. श्रीमंतांना गर्व असतो. आन्सर 3. श्रीमंतांना गर्व असतो. या पर्यायामध्ये श्रीमंत हे विशेषण श्रीमंतांना असे नाम म्हणून वापरले आहे, परंतु वाक्याच्या अर्थात बदल झालेला नाही. 64. 16 सोमवार हे कोणते नाम आहे? आन्सर 4. सामान्य नाम. सोमवार हे विशेषनाम आहे, परंतु 16 सोमवार या ठिकाणी ते सामान्य नाम म्हणून वापरले आहे. 65. पुढीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? आन्सर 4. आमराई. आमराई हे आंब्याच्या झाडांच्या समूहाला दिलेले नाव आहे, जो समूहवाचक नामाचा उपप्रकार असून सामान्य नामच आहे. आन्सर 4. आमराई. 1. सामान्य नाम म्हणजे एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे दिले जाणारे नाव. 2. आमराई हे एक समूहवाचक नाम आहे, जो सामान्य नामाचा उपप्रकार आहे. आणि 3. दांडगाई हे भाववाचक नाम आहे. आग्या वेताळ हे विशेष नाम आहे आणि अरवली हे पर्वतरांगांचे विशेष नाम आहे. बाबांनी मला शाबासकी दिली. नामाचा प्रकार ओळखा. आन्सर 2. भाववाचक नाम. शाबासकी हा शब्द एखाद्या क्रियेतून किंवा भावनेतून निर्माण होणारा गुणधर्म दर्शवतो, ज्याला स्पर्श करता येत नाही किंवा पाहता येत नाही, म्हणून ते भाववाचक नाम आहे. खालीलपैकी भाववाचक नाम कोणते? आन्सर 1. नवलाई. 1. नवलाई हा शब्द नवल या गुणधर्मापासून बनलेला भाव दर्शवतो, म्हणून ते भाववाचक नाम आहे. 2. पुस्तक आणि लेखणी ही सामान्य नामे आहेत. आणि 3. हिमालय हे विशेष नाम आहे. मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? आन्सर 4. 8. मराठी भाषेत शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, ज्यात नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय यांचा समावेश होतो. AI responses may include mistakes. The definition provided in the question, the nouns that denote one class of objects. आन्सर 2. सामान्य नामे. ज्या नामांनी एकाच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा, पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना सामान्य नामे म्हणतात. 70. उड्डाण नामाचा प्रकार. आन्सर 2. भाववाचक नाम. उड्डाण हा शब्द नामाच्या भाववाचक नाम या प्रकारात मोडतो कारण तो एका क्रियेपासून बनलेला भाव दर्शवतो. 71. गटाबाहेरचे उत्तर. आन्सर 4. धांगड. दसाडा, सुळा, शल्य या टोकदार वस्तूंची नावे आहेत, तर धांगड हा शब्द उद्धट व आडदांड स्त्रीसाठी वापरला जातो, त्यामुळे तो गटाबाहेरचा आहे. 72. नाम विधानांची सत्यता.
आन्सर 1 पूर्व भाग बरोबर तर उत्तर भाग चूक आहे. प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता येणाऱ्या घटकाचे नाव हे विशेषनाम किंवा सामान्य नाम असते हे बरोबर आहे, परंतु काल्पनिक घटकांच्या नावांना मात्र भाववाचक नामे म्हणतात हा उत्तर भाग चूक आहे, कारण काल्पनिक घटकांना सुद्धा सामान्य किंवा विशेष नाम असू शकते. उदा. देव, स्वर. 73 नाम विधान. आन्सर 1 सत्य आहे. काल्पनिक किंवा प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या घटकांसाठी वापरलेला शब्द हा नामच असतो, हे विधान सत्य आहे. 74 योग्य जोड्या. मॅथ BF 3 4 2 1 1 अ मुलगा 2 सामान्य नाम 2 ब झाडे 1 अनेकवचनी नाम अनेकवचन झाले आहे 3 क आरोग्य 4 भाववाचक नाम आणि 4 ड घोळका 3 समूहवाचक नाम. 76 वस्तू विधाने. आन्सर 1 फक्त अ बरोबर. व्याकरणामध्ये वस्तू म्हणजे डोळ्यांना दिसणारे सर्व घटक व काल्पनिक घटक अशा सर्वांचा समावेश होतो, हे विधान अ बरोबर आहे. 77 नाम व्याख्या. आन्सर नामे वास्तविक अथवा काल्पनिक इंद्रियगम्य आणि मनोगम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात त्यांना नामे असे म्हणतात. 78 सामान्य नामाचे अनेकवचन. आन्सर 1 सत्य आहे. सामान्य नामाचे अनेकवचन होऊ शकते उदा मुलगा मुले, परंतु विशेषनामाचे उदा राम रामे होत नाही व भाववाचक नामाचे उदा गोडवा गोडवे होत नाही, अनेकवचन होत नाही, हे विधान सत्य आहे. 79 विशेषण साधित नाम. आन्सर 1 नकट्या मुलीच्या लग्नाला 1700 विघ्ने. या वाक्यात नकट्या हे मूळ विशेषण असून त्याचा वापर नाम म्हणून केला आहे. 80 विशेषनामाचा सामान्य नामाप्रमाणे उपयोग. आन्सर 4 नेपोलियनची कूटनीती सर्व परिचित आहे. इतर वाक्यांमध्ये 1 2 3 शिवाजी लक्ष्मी बाजीराव या विशेषनामांचा वापर सामान्य नामाप्रमाणे गुणधर्म प्रकार केला आहे, परंतु चौथ्या वाक्यात नेपोलियन हे विशेषनाम म्हणूनच वापरले आहे. 81 अयोग्य विधाने. आन्सर 3 क क हे विधान अयोग्य आहे कारण विशेषणाचा उपयोग नामाप्रमाणे होत असतो. उदा श्रीमंत माणसांना मदत करा, येथे श्रीमंत हे विशेषण आहे, पण श्रीमंतांना मदत करा येथे श्रीमंत नाम आहे. 82 शब्दांचे प्रकार. आन्सर 2 विकारी. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे विकारी शब्द आहेत कारण लिंग वचन विभक्ती यामुळे त्यांच्या रूपात बदल होतो. 83 भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग. आन्सर 2 आमची बेबी आता कॉलेजात जाते. या वाक्यात बेबी हे मूळ भाववाचक नाम बाळपण असून त्याचा वापर एका विशिष्ट मुलीसाठी म्हणजेच विशेषनामासारखा केला आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. या वाक्यात कुंभकर्ण हे विशेषनाम नसून आळशी मनुष्य या अर्थाने वापरले आहे, त्यामुळे ते सामान्य नाम म्हणून कार्य करते. 85 पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता. आन्सर 4 काल्पनिक. एक्सप्लेनेशन. भाववाचक समुदायवाचक आणि धर्मीवाचक हे नामाचे प्रकार आहेत, तर काल्पनिक हे विशेषण आहे. 86 सुयोग्य शब्दजाती ओळखा. आन्सर 4 वरील सर्व. एक्सप्लेनेशन.
दिलेल्या सर्व जोड्या अ, ब, क, ड नामांच्या प्रकारानुसार योग्यरित्या जुळवलेल्या आहेत. 87. उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात? आन्सर 1. य, ता. एक्सप्लेनेशन. उदार या विशेषणापासून औदार्य य प्रत्यय आणि उदारता ता प्रत्यय ही भाववाचक नामे तयार होतात. 88. गुलामगिरी हे नाम नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? आन्सर 2. भाववाचक नाम. एक्सप्लेनेशन. गुलामगिरी या शब्दात गिरी हा प्रत्यय लागून भाववाचक नाम तयार झाले आहे. 89. कुत्र्याने वावा घेतला. अधोरेखित शब्दाचे नाम कोणते? आन्सर 2. कुत्रा. एक्सप्लेनेशन. अधोरेखित शब्द कुत्र्याने हा कुत्रा या सामान्य नामाचे विभक्ती रूप आहे. 90. पदार्थवाचक नावे ओळखा. आन्सर 3. दूध, साखर, कापड, सोने. एक्सप्लेनेशन. पदार्थवाचक नामे अशा वस्तूंना दिली जातात ज्या मोजता येत नाहीत परंतु त्यांचे वजन करता येते. 91. गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? आन्सर 1. गोडवा. एक्सप्लेनेशन. गोड या विशेषणापासून वा हा प्रत्यय लागून गोडवा हे भाववाचक नाम तयार होते. 92. पुढील विधाने पहा. आन्सर 4. दोन्ही बरोबर. एक्सप्लेनेशन. सामान्य नामाचे अनेकवचन होते उदा. शाळा शाळा परंतु विशेषनामाचे अनेकवचन होत नाही उदा. नलिनी नलिनीच. 93. वर्गात विनोद नेहमी दांडगाई करतो या वाक्यातील भाववाचक नाम ओळखा. आन्सर 4. दांडगाई. एक्सप्लेनेशन. दांडगाई हे दांडगा या विशेषणापासून तयार झालेले भाववाचक नाम आहे जे गुणधर्म दर्शवते. 94. पुढीलपैकी भाववाचक नामे कोणती? आन्सर 3. धैर्य, आनंद. एक्सप्लेनेशन. धैर्य आणि आनंद ही मनातील भाव किंवा अवस्था दर्शवणारी भाववाचक नामे आहेत. 95. सामान्य नामे व विशेषनामे यांना आई, ई, की, गिरी, ता, अत्व, पण, पणा, य व यासारखे प्रत्यय नामे तयार करता येतात. आन्सर 4. नाम. एक्सप्लेनेशन. वरील सर्व प्रत्यय लावून भाववाचक नामे तयार करता येतात जी नामाचाच एक प्रकार आहेत. 96. भाववाचक नामाचा पर्याय निवडा. आन्सर 4. चांगली. एक्सप्लेनेशन. श्रीमंती, शांतता, सौंदर्य ही भाववाचक नामे आहेत तर चांगली हे विशेषण आहे. आन्सर 2. 4 3 2 1. एक्सप्लेनेशन. 1. अ मुळेची भाववाचक नामे परंतु विशेषनामासारखा उपयोग. 4. आमच्या वर्गात 3 पाटील आहेत. येथे पाटील हे आडनाव विशेषनाम म्हणून वापरले आहे. 2. ब विशेषनामाचा अनेकवचनी उपयोग. 3. विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला. येथे विश्वास हे विशेषनाम आहे. 3. क मुळेची विशेषणे पण नामासारखा उपयोग. 2. आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली. येथे वाहवा हे अव्यय नाम म्हणून वापरले आहे. आणि 4. ड मुळेची अव्यये पण नामाचे कार्य. 1. शहाण्यांना शब्दांचा मार. येथे शहाण्या ना हे विशेषण नाम म्हणून वापरले आहे. 98. सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती या नामांचा प्रकार कोणता ते ओळखा. आन्सर 1. भाववाचक नाम. एक्सप्लेनेशन. हे सर्व शब्द गुण, भाव किंवा अवस्था दर्शवतात त्यामुळे ती भाववाचक नामे आहेत. 99. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात? आन्सर 3. सामान्य नाम. एक्सप्लेनेशन. सामान्य नामाची ही योग्य व्याख्या आहे. 100. पुढील विधाने वाचा. आन्सर 4. फक्त अचूक. एक्सप्लेनेशन. 1. अ गंगा, सिंधू, तापी ही नद्यांची नावे विशेषनामे आहेत परंतु नदी हे सामान्य नाम असून जातीवाचक आहे. हे विधान बरोबर आहे. 2. ब स्वाधीन, हिमांश, लक्ष्मण ही मुलांची नावे विशेषनामे नाहीत परंतु मुलगा हे सामान्य नाम असून ते व्यक्तिवाचक आहे. हे विधान चूक आहे, ती विशेषनामेच आहेत. 3. क सामान्य नामाचे अनेकवचन होत नाही. हे विधान चूक आहे, अनेकवचन होते. आणि 4. ड विशेषनामाचे अनेकवचन होते. हे विधान चूक आहे, अनेकवचन होत नाही. 101. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला म्हणतात. आन्सर 1. भाववाचक नाम. एक्सप्लेनेशन. भाववाचक नामाची ही योग्य व्याख्या आहे. 102. नवलाई, गारवा, मित्रत्व, शहाणपणा, देवत्व ही नामाच्या कोणत्या प्रकारात येतात? आन्सर 3. भाववाचक नाम. एक्सप्लेनेशन. हे सर्व शब्द गुणधर्म किंवा अवस्था दर्शवणारे भाववाचक नामे आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy.
Answer 4. Madhuri. Explanation. A proper noun, Visheshanam, is a specific name Answer 4. Madhuri. The sentence given is Madhuri उद्या मुंबईला जाईल. Madhuri will Answer 4. Madhuri. The sentence is Madhuri उद्या मुंबईला जाईल. Madhuri will go to Mumbai. Answer 4. Madhuri. The sentence provided is Madhuri उद्या मुंबईला जाईल, which Answer 4. माधुरी. वाक्यातील माधुरी हे विशेषनाम आहे कारण ते एका विशिष्ट व्यक्तीचे नाव आहे. मुंबईला हे देखील विशेषनाम आहे कारण ते एका विशिष्ट शहराचे नाव आहे, परंतु पर्यायांमध्ये माधुरी हा योग्य पर्याय आहे. 104. खालील योग्य वाक्य ओळखा. आन्सर 3. क व ड बरोबर. क. जेव्हा एखाद्या वस्तूला विशेषनाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असे म्हणतात. हे विधान योग्य आहे. उदा. नदी हे सामान्य नाम आहे, पण गंगा हे विशेष नाम आहे. ड. गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. हे विधान देखील योग्य आहे. उदा. शहाणपण, प्रामाणिकपणा ही भाववाचक नामे आहेत. 105. पुढील शब्दांपासून भाववाचक नाम तयार करताना कोणते प्रत्यय वापरावे लागतील? आन्सर 2. ता, गिरी, आई, आ. 1. गंभीर पासून गंभीरता प्रत्यय ता. 2. नेतापासून नेतेगिरी प्रत्यय गिरी. 3. चतुर पासून चातुर्य किंवा चतुरपणा पर्यायानुसार आई प्रत्यय वापरून शब्द तयार होत नाही, परंतु चातुर्य हा योग्य भाववाचक नाम आहे. दिलेल्या पर्यायांमध्ये आई प्रत्यय चुकीचा वाटतो. आणि 4. खारट पासून खारटपणा किंवा खारटवाणा पर्यायानुसार आ प्रत्यय वापरून शब्द तयार होत नाही. खारटपणा हा योग्य भाववाचक नाम आहे. 106. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अधोरेखित शब्द हा नाम आहे? आन्सर 3. अ व ब दोन्ही मधील नाही. अ. त्या दुष्टाने बरोबर दावा साधला. दुष्टाने हे सामान्य नाम म्हणून वापरले आहे. ब. एक म्हातारा माणूस पायरीवर बसला होता. म्हातारा हे विशेषण म्हणून वापरले आहे. 107. तारा आकाश पाहते आहे. अधोरेखित शब्दाची जात कोणती? आन्सर 1. अ व ब बरोबर. 109. खालील वाक्यात अधोरेखित नामाचे प्रकार क्रमाने सांगा. हाय तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. इ. विश्वास शाळेत गेला. आन्सर 1. अ व ब. आय. विश्वास हे भाववाचक नाम आहे. आन्सर 4. क व ड. क. एकच शब्द निरनिराळ्या वाक्यांत एकच कार्य करतो. हे विधान चुकीचे आहे. उदा. तारा नाम विशेषनाम, म्हातारा नाम विशेषण. ड. जात बदलली तरी अर्थ बदलत नाही. हे विधान देखील चुकीचे आहे. 111. खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा. आन्सर 4. फक्त क बरोबर. अ, ब चूक. अ. नाम हा शब्द वस्तुवाचक नाही. हे विधान चुकीचे आहे, कारण नाम ही सर्वव्यापी वस्तुवाचक संकल्पना आहे. ब. नाम ही शब्दजाती विकारी आहे. विकार होताना नामाचे सामान्य रूप होते. हे विधान बरोबर आहे. क. नाम या शब्दातून पाणी, पदार्थ व त्याच्या ठाईचे धर्म सर्वांचा बोध होतो. हे विधान बरोबर आहे. 112. पुढील वाक्य वाचा. या दोन्ही वाक्यातील नामाचा प्रकार कोणता? आन्सर 1. विशेषण साधित नाम. अ. आंधळ्याला आरशाचा काय उपयोग? ब. लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं. दोन्ही वाक्यात आंधळा आणि लबाड या विशेषणांपासून नामे तयार केली आहेत. 113. मुंबई हे शहर कापडनिर्मितीत अग्रेसर आहे. वाक्यातील मुंबई हे कोणते नाम आहे? आन्सर 2. विशेषनाम. मुंबई हे एका विशिष्ट शहराचे नाव आहे, त्यामुळे ते विशेषनाम आहे. 114. विशेषनाम म्हणजे? आन्सर 1.
फक्त ब बरोबर. व्यक्तींना वास्तूंना ठेवलेली नामे हे बरोबर आहे. ब जी केवळ खुणेसारखी असतात हे बरोबर आहे. क जी एकत्वसूचक असतात हे बरोबर आहे. ड ज्यांना अनेकवचन शक्य नसते हे बरोबर आहे. पर्यायी उत्तरे ब क ड सर्व बरोबर हा पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check. Explanation. The words Avani, Taruni and Varuni all end with Answer 3. एकारांत स्त्रीलिंगी नामे. The words Avani, Taruni and Varuni all end with the आन्सर 2 व सी बरोबर. 1. समुदायवाचक व पदार्थवाचक नामांनाच सामान्य नाम असे म्हटले जाते हे विधान बरोबर आहे. 2. बी सामान्य नाम संख्येने मोजता येणारी असतात हे विधान चूक आहे कारण काही सामान्य नामे पदार्थवाचक मोजता येत नाहीत. आणि 3. सी पंचवटी हिमालय ही सामान्य नामे विशेषनामांसारखी वापरली जातात हे विधान बरोबर आहे. 116 अवनी, तरुणी, वारुणी ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची नामे आहेत? आन्सर 3. इकारांत स्त्रीलिंगी नामे. अवनी, तरुणी, वारुणी ही तिन्ही नामे ई कारांत शेवटी ई असलेले आहेत आणि ती स्त्रीलिंगी आहेत. 117 भाववाचक नामांचा शब्द गट ओळखा. आन्सर 4. सर्व पर्याय बरोबर आहेत. देवपण, प्रामाणिकपणा, मोठेपण, बी गरिबी, गोडी, लबाडी, सी प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व, डी गांभीर्य, धैर्य, माधुर्य हे सर्व गट भाववाचक नामांची उदाहरणे आहेत. 118 खालीलपैकी भाववाचक नाम असलेली वाक्य कोणती? आन्सर 3. व ड बरोबर ब व क चूक. 1. सैनिकांचे शौर्य पाहून देशास अभिमान वाटतो. शौर्य हे भाववाचक नाम आहे. 2. ब भारतात हिमालय हा सर्वात उंच पर्वत होय. हिमालय हे विशेषनाम आहे, पर्वत हे सामान्य नाम आहे. 3. क गावात मोठी सर्कस आली होती. सर्कस हे सामान्य नाम आहे. आणि 4. ड सर्वांची योग्यता सारखी नसते. योग्यता हे भाववाचक नाम आहे. 119 शब्द जातींचे प्रमुख प्रकार किती? आन्सर 1, 2. शब्द जातींचे प्रमुख 2 प्रकार आहेत. 1 विकारी, सव्यय आणि 2 अविकारी, अव्यय. 120 पुढील विधाने वाचा. आन्सर 3 फक्त क चूक. 1. विशेषनामे व भाववाचक नामे ही एकवचनी असतात हे विधान बरोबर आहे. 2. ब सामान्य नामाचे अनेकवचन शक्य नसते हे विधान चूक आहे. उदा मुलगा, मुलगे. आणि 3. क सामान्य नामे कधीकधी विशेषनामांचे कार्य करतात हे विधान बरोबर आहे. 121 की, ता, ई हे प्रत्यय लागून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात? आन्सर 2 स्त्रीलिंगी. ज्या भाववाचक नामांना की, ता, ई हे प्रत्यय लागतात उदा गरिबी, नम्रता, गोडी ती सामान्यतः स्त्रीलिंगी असतात. 122 एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दांस म्हणतात. आन्सर 3 समानाधिकरण. नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दांस समानाधिकरण असे म्हणतात. 123 गोडवा हा शब्द कोणत्या नामाचा प्रकार आहे? आन्सर 4 भाववाचक नाम. गोडवा हा शब्द गोडपणा हा गुणधर्म दर्शवतो म्हणून तो भाववाचक नाम आहे. 124 पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आन्सर 3 ए, बी व क बरोबर. 1. व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा गुणधर्म किंवा स्वभाव दाखविणाऱ्या नामाला भाववाचक नाम म्हणतात हे विधान बरोबर आहे. 2. बी भाववाचक नामासच धर्मवाचक नाम म्हणतात हे विधान बरोबर आहे. आणि 3. सी भय, हुशारी, चातुर्य हे शब्द भाववाचक नामे आहेत हे विधान बरोबर आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate.